नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे सह्याद्री ज्ञानवर्ष एज्युकेशनल चॅनलवरती. इयत्ता 7वी घेण्यात येणाऱ्या स्कॉलरशिप एक्झामचा आपण इथे अभ्यास करायला सुरुवात केली होती. त्यातलाच त्याच सिरीजमधला हा पुढचा व्हिडिओ आहे. गणित या विषयाच्या पहिला टॉपिक नंबर वर्क म्हणजे संख्याज्ञान या टॉपिकला आपण सुरुवात केली होती. त्यातले बरेचसे सब टॉपिक आपण कव्हर केलेले आहेत आणि कव्हर करता करता आपण आलेलो आहे रॅशनल नंबर्सवरती, ऑपरेशन्स ऑफ रॅशनल नंबर्सवरती, अपरिमेय संख्या आणि त्यांच्यावरील क्रिया. आतापर्यंत पहिल्या टॉपिकवरती जवळपास 5 व्हिडिओ बनवून झालेले आहेत. ज्यांनी कोणी बघितले नसतील त्यांनी ते 5 व्हिडिओ आधी बघून घ्यावेत, ठीक आहे, आणि मग या व्हिडिओवरती पुन्हा कंटिन्यू करावं. ओके, आपला टॉपिक चालू होता ऑपरेशन्स ऑफ रॅशनल नंबर. त्यातलाच हा पुढचा भाग आहे परिमेय संख्यांची बेरीज किंवा वजाबाकी, ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ रॅशनल नंबर्स. 2 रॅशनल नंबरची आपल्याला ॲडिशन सबट्रॅक्शन आपल्याला लर्न करायची आहे, ठीक आहे. बघा, आता ॲडिशन सबट्रॅक्शन करण्याच्या आधी एक महत्त्वाचा भाग म्हणजे रॅशनल नंबरच्या 2 कंडिशन होत्या. त्यातली एक होती p/q हा फॉर्म पाहिजे आणि दुसरं होतं q इज नॉट इक्वल टू 0. आता जर नीट लक्ष दिलं तर डिनॉमिनेटरला आपण कंडिशन टाकलेली आहे, ठीक आहे. डिनॉमिनेटरला, छेदाला आपण अट टाकलेली आहे. इथं न्यूमरेटरला अट टाकली का रे? नाही, न्यूमरेटरला अट टाकलेली नाहीये. याचा अर्थ काय आहे की परिमेय संख्या असो किंवा फ्रॅक्शन असो, ठीक आहे, याचा अर्थ काय होतो परिमेय संख्या रॅशनल नंबर्सवरती जो महत्त्वाचा भाग आहे तो तुमचा डिनॉमिनेटर, ठीक आहे. तो तुमचा डिनॉमिनेटर महत्त्वाचा आहे, ठीक आहे. रॅशनल नंबरमध्ये एक न्यूमरेटर असतो, एक डिनॉमिनेटर असतो. आता मी डिनॉमिनेटर का महत्त्वाचा असतो हे तुम्हाला सांगतो. कोणतंही फ्रॅक्शन असो किंवा रॅशनल नंबर असो, त्याचं एक गोष्ट सांगायचं म्हणजे डिनॉमिनेटर आहे तो रिप्रेझेंट करतो टोटल पार्ट्स, ठीक आहे. याला मी जर तुम्हाला समजण्यासाठी सांगेल तर टोटल मार्क्स रिप्रेझेंट करतात, ओके. आणि जो न्यूमरेटर आहे तो तुमचा सिलेक्टेड किंवा ऑब्टेन पार्ट्स किंवा मार्क्स मी म्हणू शकतो आता इथं हे रिप्रेझेंट करतात. म्हणजे सपोज तुमचा पेपर जर 100 मार्काचा असेल तर ते टोटल मार्क डिनॉमिनेटरमध्ये लिहिले जातात, ते कधी न्यूमरेटरमध्ये नसतात. हे नीट लक्षात घ्या. टोटल मार्क कुठे असतात? नेहमी डिनॉमिनेटरमध्ये. आणि त्या आउट ऑफ 100 पैकी त्या 100 मार्कांपैकी तुम्हाला किती मिळाले ते नेहमी न्यूमरेटरमध्ये लिहिलेलं असतं. याचा अर्थ काय? जो 100 आहे हा तुमचा टोटल जो पार्ट आहे तो डिनॉमिनेटरमध्ये असतो, ठीक आहे. आता मला सांगा, 100 पैकी एकाला 70 मार्क मिळाले, ओके. 100 पैकी एकाला 70 मार्क मिळाले. त्याच वेळेला दुसऱ्याला 50 पैकी 40 मार्क मिळाले, ओके. मी 2 एक्झाम्पल घेतले, ठीक आहे. डिनॉमिनेटरकडे लक्ष द्या बरं का. एका मुलाला मार्क मिळालेत 70 आउट ऑफ 100, 100 पैकी 70 मार्क. दुसऱ्याला मिळाले 40 पैकी 50 मार्क, ओके. हे लक्षात आलंय तिथं. आता मी म्हटलं या दोघांपैकी सगळ्यात जास्त मार्क कोणाला भेटलेत, ठीक आहे. तर काही जण असे म्हणतात की सर याला 70 मार्क 40पेक्षा मोठे आहेत म्हणून याला जास्त मार्क भेटलेत, ठीक आहे. तर काही म्हणतात सर 40 आणि 50 मध्ये 10चा गॅप आहे, 70 आणि 100 मध्ये 30चा गॅप आहे म्हणून याला जास्त भेटलेत, ओके. आता उत्तर चुकीचे आहेत का बरोबर मला याच्यात नाही पडायचं. कन्सेप्ट चुकीची आहे. 70 आणि 40ला जेव्हा कम्पेअर केले तेव्हा त्याचे आउट ऑफ मार्क पण बघायला लागतात. तो कितीमध्ये त्यांनी मार्क मिळवलेत. जेव्हा तो 70 मार्क मिळवतो तेव्हा त्याला 100 मार्काचा पेपर अवेलेबल आहे आणि जेव्हा तो 40 मार्क घेतोय तेव्हा त्याला 50 मार्काचाच पेपर अवेलेबल आहे. म्हणजे हा जो 50वाला आहे याच्याकडे 100च्या मानाने वजा 50 मार्कांचा पेपर कमी आलेला आहे, ठीक आहे. म्हणजे ह्याला सोडवण्याचे जो ऑप्शन्स आहेत याच्याकडे कमी होते, त्याच्यामध्ये त्यांनी 40 मार्क घेतले. हां, पण हे आहे म्हणून सुद्धा त्याचे मार्क जास्त आहेत का असं नाही. मग कंपॅरिझन कुठं करायचं? कंपॅरिझन करण्यासाठी दोघांना एका सेम लाईनवरती आणलं पाहिजे, ठीक आहे. जसं रनिंगमध्ये तुम्हाला सांगेल एकाचा स्टार्ट तुमचा रनिंगचा स्टार्ट इथून आहे आणि हा एंड पॉईंट आहे. समजा ए प्लेअर इथून पळतोय आणि बी प्लेअरला म्हटलं की तुझा स्टार्ट बाबा इथून कर, तुझा एंड पॉईंट इथंच आहे. सेम आहे, दोघांचा स्टार्ट पॉईंट वेगळा आहे पण एंड पॉईंट सेम आहे, ठीक आहे. आता ऑब्व्हियसली सगळ्यांना माहिती आहे बी लवकर पोचेल, ह्या शर्यतीमध्ये बी जिंकेल, पण ए जिंकेल का नाही. मग याचा अर्थ असा होतो का हा बी फास्टर आहे,
याचा अर्थ असा होतो का बी फास्टर आहे? बिलकुल नाही होणार. का? कारण त्याला ऑलरेडी कमीच जागा मिळाली ना, त्यामुळे तो लवकर पोहोचणार आहे, हे साहजिक आहे. मग जर ह्यांचं कंपॅरिझन करायचं असेल तर दोघांची स्टार्ट लाईन ही सेम पाहिजे. त्याचप्रमाणे कोणाला जास्त मार्क मिळालेत ते चेक करण्यासाठी दोघांचा जो बेस आहे तो सेम पाहिजे. त्याच्यावरनं आपण ठरवणार आहे की कोणाला जास्त मार्क मिळाले. याच्यामुळे म्हटलं मी रॅशनल नंबर्स, परिमेय संख्या किंवा फ्रॅक्शनमध्ये सगळ्यात जास्त काय इम्पॉर्टंट असेल तर तो डिनॉमिनेटर इम्पॉर्टंट आहे. डिनॉमिनेटर जर सारखा असेल आणि जर वेगळा असेल तर दोघांमध्ये करण्यात येणाऱ्या ऑपरेशन्स, क्रिया या वेगवेगळ्या आहेत. पहिल्यांदा आपल्याला बघायचे जर छेद समान असतील तर, म्हणजे डिनॉमिनेटर जर सेम असेल, इफ द डिनॉमिनेटर इज सेम, तर आपल्याला काय करायचं आहे? ठीक आहे, इथं बघा काय दिलेलं आहे. जर छेद समान असतील तर फक्त अंशांची बेरीज वजाबाकी करायची असते. ठीक आहे, इफ द डिनॉमिनेटर इज सेम देन just add or subtract the numerators. If the denominator is same then just add or subtract the numerators. Don't do this with denominator. ठीक आहे, मग एक्झाम्पल घेऊन सांगायचं का? चला एक्झाम्पल घेऊन सांगूया. सपोज पहिला एक्झाम्पल घेऊया. 7/10 एक्झाम्पल आहे प्लस 3/10. 3च्या ऐवजी मी इथं 2 घेतो. ओके, 2च्या ऐवजी 7/10 प्लस 2/10. याची ॲडिशन करताना काय सांगितलं? सगळ्यात पहिल्यांदा छेद बघायचा. छेद दोघांचा सेम आहे का? येस सर, दोघांचा सेम आहे, 10. मग अशा वेळेला फक्त आणि फक्त न्यूमरेटरमध्ये जे आहेत नंबर 7 and 2 त्यांची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करायची. आता ॲडिशन आणि सबट्रॅक्शन कशावर ठरवणार? ज्या दोन परिमेय संख्या आपण घेतल्या त्या दोघांच्या मध्ये कोणतं सिम्बॉल आहे त्याच्यावर डिपेंड आहे. ठीक आहे, इथं प्लसचं सिम्बॉल आहे म्हणून इथं आपण लिहिणार 7 + 2. आणि डिनॉमिनेटरमध्ये 10 + 10 करायचं नाही, हे चुकीचं आहे. डिनॉमिनेटरमध्ये 10 + 10 करायचं नाही. मग तिथं काय करायचं सर? तिथं फक्त एकच कॉमन डिनॉमिनेटर घ्यायचा. का? त्या दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे, दोघांचा छेद सेम आहे, त्यामुळे त्या दोघांचं डायरेक्ट न्यूमरेटरचं आपण ॲडिशन सबट्रॅक्शन करू शकतो. ठीक आहे, मग याला सॉल्व करायचं. 7 आणि 2 9, 9/10 ही झाली त्याची बेरीज. वजाबाकी करताना पण सेम आहे. सेम एक्झाम्पल घेऊया. 7/10 - 2/10. ठीक आहे, इथं पण परत एकदा डिनॉमिनेटर सेम आहे, छेद सेम आहे, दोघांसाठी एकच कॉमन डिनॉमिनेटर घ्यायचा. ओके, न्यूमरेटरमध्ये काय राहिलं? मग इकडे 7 राहिला, इकडे 2 राहिला. आता दोन रॅशनल नंबरमध्ये, दोन परिमेय संख्यांमध्ये इथं कोणतं चिन्ह होतं? वजाचं चिन्ह होतं, म्हणून इथं मी देणार 7 - 2. याचं उत्तर राहणार 5/10. आता याचं सिम्पलेस्ट फॉर्म म्हणजे अतिसंक्षिप्त रूप देता आलं तर वेल अँड गुड, कारण उत्तरं तुमची अतिसंक्षिप्त रूपातच असणार आहेत. त्यामुळे तुम्हाला ही सवय लावून घ्यायची आहे. आणि बघितलं लक्षात आलं पाहिजे की ह्याचं काहीतरी संक्षिप्त रूप पॉसिबल आहे. सो इथं 5 1 5, 5 2 10. आन्सर यायला पाहिजे तुमचं 1/2. ठीक आहे, हे लक्षात आलं. असंच अजून एखादं एक्झाम्पल घेऊया. त्याच्यामुळे थोडंसं साईनचं आपण आता कॅल्क्युलेशन करूया. ठीक आहे, -11/23 प्लस ऑफ 21/23 घेऊ. ठीक आहे, चालेल. ओके, कुठलंही चालेल, आपल्याला काय. -11/23 प्लस 21/23. दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे. ओके, मग इथं काय करायचं? ज्यांचा डिनॉमिनेटर सेम आहे त्यांच्यासाठी एकच कॉमन डिनॉमिनेटर घ्यायचा. ज्यांचा छेद सेम आहे त्यांच्यासाठी एकच कॉमन डिनॉमिनेटर, एकच कॉमन छेद घ्यायचा. ओके, मग राहिलं काय? 11 आणि 21. 11 आणि 21च्या मध्ये कोणतं साईन आहे? प्लसचं साईन आहे. ओके, बट याच्यामध्ये अजून एक एक्स्ट्राचं साईन आहे. कोणतं? मायनस, वजाचं साईन आहे. कोणाला आहे? 11ला आहे. जे ज्याला आहे त्याला देऊन टाकायचं. ठीक आहे, मग हे कसं झालं? -11 + 21. आता याला सोडवायचं. सर आता याला कसं सोडवायचं? डिनॉमिनेटरला काहीच करायचं नाही, डिनॉमिनेटर आहे तसाच ठेवायचा. मग सर -11 + 21ला कसं सोडवायचं? आता मला सांगा, -11 आणि +21 यांच्यामध्ये बघा बरं का, फक्त न्यूमरेटरमध्ये लक्ष द्या. डिनॉमिनेटर जाऊ द्या, डिनॉमिनेटर आता आपण सोडून दिलेलं आहे, झालेलं आहे आपलं काम डिनॉमिनेटरचं. फक्त न्यूमरेटरमध्ये लक्ष द्या. -11 + 21 या दोघांच्यामध्ये कुठंतरी मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजनचं सिम्बॉल किंवा साईन आहे का रे?
गुणाकाराचं किंवा भागाकाराचं चिन्ह आहे का? नाही. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला कोणते नियम वापरायचे आहेत? बेरीज आणि वजाबाकीचे नियम वापरायचे. ठीक आहे, बेरीज आणि वजाबाकीचे नियम वापरायचे. मग हे नियम काय आहेत? जर पहिल्या संख्येचं चिन्ह वजा असेल, दुसऱ्या संख्येचं चिन्ह जर अधिक असेल, तर काय सांगितलं होतं क्रिया करायची? वजाबाकी करायची. नॉर्मल सबट्रॅक्शन करायचं. मग नॉर्मल सबट्रॅक्शन काय सर? 21 वजा 11. नॉर्मल सबट्रॅक्शन काय? 21 वजा 11. हे सबट्रॅक्शन केलं तर आन्सर येतं 10. ते 10 लिहायचं तुमचं इथं. त्याच्यानंतर एक स्टेप होती बेरीज आणि वजाबाकीमध्ये, बरोबर? चिन्हांचा विचार न करता फॉरगेट अबाउट द सायन्स, चिन्हांचा विचार न करता ते जे दोन नंबर आहेत 11 आणि 21, ह्याच्यामध्ये 11चं चिन्ह कोणतं होतं? मायनस. 21चं कोणतं आहे? प्लस. आता या दोघांचा चिन्हांचा विचार नाही करायचा, म्हणजे इथं चिन्ह मी विसरून जातो 2 मिनिटासाठी. चिन्हांचा विचार न करता त्या दोन नंबरपैकी कोणता मोठा नंबर आहे? विच वन इज द बिगर नंबर? 21 इज द बिगर नंबर. आणि याची ओरिजिनली साईन काय होती? प्लस होती. मग ही प्लस साईन उचलायची आणि फायनल आन्सर जे 10 आलं होतं मग त्याला लावून टाकायचं. लक्षात आलंय? +10/23. हे लक्षात आले सगळ्यांच्या? ओके. पुढे अजून एक एक्झाम्पल घेऊया मस्तपैकी. -7/13 मायनस ऑफ -21/21 नको, खूप जास्त मोठं झालं हे. -2/13 घेऊ. ओके. इथं पुन्हा एकदा डिनॉमिनेटर सेम आहे, म्हणजे एकच कॉमन तुम्हाला डिनॉमिनेटर घ्यायचं आहे. ओके. मग काय करायला माझ्याकडं? -7. ओके. -7 आणि -2 हे न्यूमरेटरमधले अंशामधले नंबर्स राहिले. कुठला? -7 आणि -2. पण या दोघांपेक्षाही आणखीन एक मायनस साईन तुमचा इथं शिल्लक आहे, म्हणजे अजून एक मायनस साईन तुम्हाला घ्यायचा आहे, या दोघांच्या मध्ये घ्यायचा आहे. नीट लक्षात घ्या बरं का. 7चा एक मायनस साईन आहे, 2चा एक मायनस साईन आहे आणि या दोघांमध्ये एक मायनस साईन आहे. असे टोटल 3 मायनस साईन, 3 वजाचे साईन तुम्हाला इथं चिन्ह तुम्हाला दिसतात. मग ते न्यूमरेटरमध्ये दिसले पाहिजेत. ठीक आहे. एक -7चं चिन्ह, एक -2चं चिन्ह आणि या दोघांच्या मध्ये आणखीन एक वजाचं चिन्ह. लक्षात आलंय? क्लिअर आहे? आता पुढं काय करायचं? 13 आहे तसंच, डिनॉमिनेटर आहे तसंच. ओके. आता मध्ये एक शिकवताना दुसऱ्या का तिसऱ्या व्हिडिओमध्ये, मला आठवत नाही, तिसऱ्या का चौथ्या व्हिडिओमध्ये होते, 2 साईन जर एकमेकांच्या जवळ आले, ठीक आहे, 2 साईन एकमेकांच्या जवळ असतील, त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा नंबर नसेल, ठीक आहे, 2 साईन एकमेकांच्या जवळ आहेत, ठीक आहे, आणि त्यांच्यामध्ये कुठेही नंबर नाही आहे, इथे पुढे मागे जाऊ द्या, पुढे मागे आपल्याला घेणं नाही, त्या 2 साईनच्या मध्ये कुठला नंबर नको आहे मला, तर अशा केसमध्ये मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनचे नियम वापरायला सांगितले होते. ठीक आहे. अशा केसमध्ये मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनचे नियम वापरायला सांगितले होते. ओके. मग इथं काय करायचं? सर 2 साईन आहेत. कोणते 2 साईन आहेत? वजाचे 2 साईन आहेत. मग मल्टिप्लिकेशन डिव्हिजन, गुणाकार भागाकाराच्या नियमाप्रमाणे वजाचं काय होतं? अधिक होतं. मग हे -7 तसंच ह्या 2चा मायनस आणि हा ओरिजिनल मायनस, ह्या दोघांचं मिळून बनतं प्लस. असं झालं, 2 साईन जाऊन त्याच्या ठिकाणी एकच साईन आहे, वजाचं जाऊन होणार आहे प्लस. मग तुमचा क्वेश्चन कसा झाला? एक्झाम्पल कसं बनलं आता? -7 अधिक +2 -7 अधिक 2 भागिले 13. ठीक आहे. आता याला सॉल्व्ह करायचं. आता 7 आणि 2 मध्ये मगाशी साईनमध्ये बघितलं होतं, आता नंबर्समध्ये बघायचं. नंबर्समध्ये 7 आणि 2च्या मध्ये मल्टिप्लिकेशन डिव्हिजन नाही आहे. मग नियम कोणते? बेरीज आणि वजाबाकीचे नियम वापरायचे. बेरीज आणि वजाबाकीच्या नियमानुसार जर पहिल्या संख्येचं चिन्ह वजा असेल, दुसऱ्या संख्येचं चिन्ह जर अधिक असेल, तर त्यांची करायची असते आपल्याला वजाबाकी, सबट्रॅक्शन करायची असते, नॉर्मल सबट्रॅक्शन करायची असते. हे सांगते मी, नॉर्मल म्हणजे फक्त आणि फक्त नंबर कन्सिडर करायचे. 7 आणि 2 या दोघांची सबट्रॅक्शन किती आली? 5 हे तुमचं आन्सर आहे इथं. ओके. पुढं गिव्ह द साईन ऑफ बिगर नंबर टू द आन्सर. जे काही आन्सर काढलं, म्हणजे आता या केसमध्ये 5 आन्सर आलं, त्या 5ला बिगर नंबरचं साईन द्यायचं. आता बिगर नंबर कसा शोधायचा? पुन्हा एकदा लक्ष द्या. बिगर नंबर शोधताना ते जे 2 नंबर आहेत त्या 2 नंबरला विदाऊट साईन कन्सिडर करायचं. म्हणजे -7 आहे आणि +2 आहे, या दोघांनाही विदाऊट साईन कन्सिडर करायचं.
मग या विदाऊट साईन कन्सिडर करण्यामध्ये 7 इज द ग्रेटर नंबर. ठीक आहे, 7 हा मोठा आहे, हा बिगर नंबर आहे. मग या 7चं ओरिजिनली साईन काय होतं इथं? मायनस होतं सर. मग हे मायनस उचलायचं आणि 5ला जे उत्तर आलं होतं त्याला टाकायचं. ठीक आहे, म्हणजे हे झालं -5. डिनॉमिनेटर आहे तसंच, त्याला काहीच करायचं नाही. ठीक आहे, आता तुमच्यापैकी काही जणांना प्रश्न वाटला असेल, सर ओरिजिनल क्वेश्चनमध्ये 2चं साईन मायनस होतं आणि तुम्ही 2चं साईन प्लस घेतलंय, असं का बरं? याचं कारण असं आहे, जेव्हा ओरिजिनल क्वेश्चन होता तेव्हा या -2चा साईन मायनस होतं हे बरोबर आहे. बट या मायनस बरोबर आणखीन एक मायनस होतं जे या दोघांच्या मध्ये त्यांनी दिलेलं होतं. ओके, आता हे 2 मायनस साईन एकत्र आलेत. मग या 2 मायनस साईनला एकत्र करून एकच प्लस साईन झालं, जे की ते 2ला मिळालं. ठीक आहे, लक्षात आलं? 2 साईन होते, 2 साईनचं मला एकच साईन पाहिजे. आता हे 2च्या साईनसोबत कॅल्क्युलेशन झालं होतं म्हणून ते 2ला गेलं, 2ला गेलं. ठीक आहे, हे जे साईन होतं हे कोणाला साईन होतं? 2ला होतं. हे साईन 2ला होतं आणि या 2 साईनचं कॅल्क्युलेशन केलं प्लस, त्यामुळे ते पण कुठं गेलं? 2ला गेलं. असंच जर 7च्या बाबतीत केलं असतं तर ते 7ला गेलं असतं. ओके, हे लक्षात आलं सगळ्यांच्या? इथपर्यंत सगळं क्लिअर आहे? त्यामुळे लक्षात ठेवा, रॅशनल नंबरची ॲडिशन सबट्रॅक्शन करताना आता हे करताना फ्रॅक्शनचे पण नियम वापरायचे आणि आपल्याला इंटिजर्सचे ॲडिशन सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, बेरीज वजाबाकी, गुणाकार भागाकाराच्या चिन्हांचे नियमसुद्धा आपल्याला इथं लक्षात घ्यावे लागतात. ठीक आहे, हायर लेवलचं फ्रॅक्शनमध्ये थोडेसे डीपमध्ये क्वेश्चन येतात, तिथे सुद्धा तुम्हाला रॅशनल नंबरमध्ये आत्ता जे तुम्ही शिकलाय ते सगळं तिथं तुम्हाला कामाला येणार आहे. ठीक आहे, एक्झाम्पल नीट लक्ष घ्या, बघा परत एकदा आणि भरपूर साऱ्या क्वेश्चनची प्रॅक्टिस करा. पुढे जाऊया. जर इन केस छेद समान नसतील तर दोन्ही छेदांचा लसावी काढावा लागतो आणि लसावी काढून प्रथमतः छेद समान करावे लागतात आणि मग अंशांची बेरीज वजाबाकी करावी लागते. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात काय आहे? छेद समान नसतील तर जे छेद आहेत, इंग्लिशमध्ये आहे का आधी, इफ द डिनॉमिनेटर इज डिफरंट देन टेक द LCM ऑफ द डिनॉमिनेटर. With that LCM, make the denominator same first of all and then do the addition subtraction of numerator. जर डिनॉमिनेटर सेम नसतील तर त्यांना आधी सेम करायचे. सेम कसे करायचे? LCM म्हणजे लसावी मेथडने करायचे, लसावी काढायचा त्यांचा, मग त्यांना सेम करायचे आणि मग त्यांच्या न्यूमरेटरची बेरीज किंवा वजाबाकी करायची. हे एक्झाम्पल घेऊन सांगतो तुम्हाला. सपोज एक्झाम्पल घेऊया. 3/5 3/5 प्लस 7/8. ठीक आहे, 3/5 प्लस 7/8 हा तुमचा एक एक्झाम्पल दिला आहे. आता या केसमध्ये दोन्हीही छेद डिफरंट आहेत, डिनॉमिनेटर डिफरंट आहेत. ठीक आहे, आता याला सॉल्व्ह करायचे 2 मेथड आहेत. याला LCM काढायचं का? मला जे सोपं वाटतं ते सांगते. LCM काढणं सोपं वाटतं कारण याच्यामध्ये चुकत नाही. ओके, काही जणांना क्रॉस मल्टिप्लिकेशन, तिरपा गुणाकार करून करावं लागतं. मी दोन्ही मेथड तुम्हाला इथं सांगतो. ओके, पहिली मेथड बघूया. तिरपा गुणाकार जे सगळ्यांना वापरतात. तिरप्या गुणाकारामध्ये जर हे दोन्ही सेम नसतील तर 3 × 8 करतात, 3 × 8 प्लस इकडच्या साईडला 7 × 5 करतात आणि खाली करतात 5 × 8. ओके, मग हे सोडवतात. 8 3 24 प्लस 7 5 35 35/8 5 40. यांचं कॅल्क्युलेशन केलं तर 5 4 9 3 2 5 59/40 या टाईपमध्ये हे करतात. ठीक आहे, हे झालं क्रॉस मल्टिप्लिकेशन. आता LCM काढून काय करतात? सगळ्यात पहिल्यांदा LCM ऑफ 5 and 8. मग या 5 and 8चं LCM या टाईपमध्ये काढायचा असतो. ओके, हे काय मी तुम्हाला आता इथं शिकवत बसत नाही. हे तुमचं तुम्हाला रेग्युलर मॅथमॅटिक्स जे शिकवतात त्याच्यामुळे तुम्हाला हे प्रॅक्टिस करायची असते. ठीक आहे, या टाईपमध्ये. मग ह्याचं कॅल्क्युलेशन करताना 5 × हे घेतं, त्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं असतं. 5 × 2 × 2 × 2 तर हे होतं 5 × 10 2 20 2 40 40 होतं. ठीक आहे, LCM आला 40. मग अशा केसमध्ये 3/5 प्लस 7/8 हे जे 5 आहे याला इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन काढावा लागतो. ओके, या 3/5ला इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन काढावं लागतं. तसंच 7/8ला पण इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन काढावं लागतं. पण कसा? की डिनॉमिनेटर तुमचा 40 झाला पाहिजे.
मग या 5चं मला 40मध्ये कन्वर्जन करायचं आहे. या 5ला मला 40मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर मला इथं 8ने मल्टिप्लाय करावं लागेल. ठीक आहे. जर खाली केलं तर मला न्यूमरेटरमध्ये पण करावं लागेल. सिमिलरली इकडं 8चं कन्वर्जन मला 40मध्ये करायचं आहे. सो इथं मला 5नं मल्टिप्लाय करावं लागेल. जर मी छेदाला 5नं मल्टिप्लाय केले तर मला न्यूमरेटरला पण करावं लागेल. सो दिस विल बिकम 8 त्रिक 24, 8 3 24, खाली येणार 8 पंचे 40 प्लस 7 5 35 अधिक 8 पंचे 40. आता दोघांचाही डिनॉमिनेटर सेम झाला आहे. सो दोघांना एक कॉमन डिनॉमिनेटर घेतला. मग आता न्यूमरेटरची ॲडिशन सबट्रॅक्शन. तर ही न्यूमरेटरची ॲडिशन सबट्रॅक्शन केली तर उत्तर येणार आहे आपलं 59/40. ठीक आहे. दोन्ही मेथड करून दाखवलेल्या आहेत. ओके. क्रॉस मल्टिप्लिकेशन का म्हणतो मी करायचं नाही, ह्याचं एक उदाहरण मी पुढे घेतो तुमचं. ओके. ठीक आहे. एक 2च मिनटं द्या. क्वेश्चन मला आठवायला थोडासा वेळ लागेल. काय करता येईल बरं इथं. 3/10 प्लस सेमच घेतलेलं आहे. थोडंसं चेंज केलं इथं मी 5/8. 3/10 प्लस 5/8. ओके. आता इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. ठीक आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर हे येतं 3 गुणिले 8 अधिक 5 गुणिले 10 आणि छेदामध्ये येतं 10 गुणिले 8. याला सॉल्व केलं 24 अधिक 10 5 50, खाली ना 10 80. 24 अधिक 50 हे होतं 74/80. याला जर आपण सिम्पलेस्ट फॉर्म केला तर हे होणार आहे 37, येणार आहे 40. उत्तर आलं 37/40. म्हणजे इथं अतिशमशित रूप आपल्याला द्यावं लागलं. ओके. हेच जर आपण LCMने केलं. ठीक आहे. हेच जर आपण LCMने केलं. ठीक आहे. थोडंसं इथे रेड पेन घेतो मी. 2 5 10, 2 4 8, पुन्हा 2 तसाच 1. अरे गडबड झाली का? नाही, बरोबर आहे. हां, बरोबर आहे. ओके. मग LCM किती आला इथं माझा 2 × 2 × 2 × 5. हा LCM आला 40. ठीक आहे. मगाशी आपण जे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं त्या क्रॉस मल्टिप्लिकेशनमध्ये आपला डिनोमिनेटर आला 40 आणि जेव्हा मी ही मेथड वापरली प्राईम फॅक्टरायझेशन मेथड तर तेव्हा माझा LCM आला 40. आता हे दोन्ही डिनॉमिनेटर 10 आणि 8 मला कशात कन्वर्ट करायचे आहेत? या 40मध्ये कन्वर्ट करायचे आहेत. बघूया करून. 10 × 4 करावं लागेल 40साठी. तिकडं वरती तेच प्लस 5 × 8 × काय करावं लागेल मला 5 करावं लागेल 40साठी ना. बरोबर. 5. मग 3 × 12 छेद 40 अधिक 5 5 25 छेद 40. ओके. मग 40 कॉमन घ्यायचं आहे. मग न्यूमरेटर अंशामध्ये राहिलं 12 अधिक 25. सो कॅल्क्युलेशन केलं तर 37/40. बघा, मी क्रॉस मल्टिप्लिकेशन जरी केलं, ठीक आहे, तरी माझं आन्सर 37/40 आलं आणि LCM मेथड प्राईम फॅक्टरायझेशन मेथड केलं तरी 37/40 केलं. आता इथं फक्त काय झालं, जेव्हा मी क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, ठीक आहे, जेव्हा मी क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तेव्हा माझं कॅल्क्युलेशन हायर नंबरवरती गेलं, मोठ्या संख्येवरती, मोठ्या नंबर्सवरती गेलं. ठीक आहे. जिथं 24 50 80 असे नंबर आले तेच जर मी LCM मेथड केली तर माझं कॅल्क्युलेशन 12 25 40 असं स्मॉलर नंबरवरती राहिलं. आता इथे घेतलेलं एक्झाम्पल हे छोट्या नंबरचं आहे. कधी कधी थोडंसं मोठं म्हणजे 12 13 25 किंवा फार तर फार 48पर्यंत नंबर जातात. मग अशा केसमध्ये 48च्या केसमध्ये ही जी मेथड आहे ही खूप मोठे नंबर क्रिएट करते. मग त्या मोठ्या नंबरवरती क्रिएट केलं की मग पुन्हा इथं अतिसंक्षिप्त रूप काढायला, मग मोठ्या नंबरचा अतिसंक्षिप्त रूप काढायला पुन्हा तेवढा वेळ जातो. सो माझं म्हणणं आहे हे क्रॉस मल्टिप्लिकेशन या मेथडच्या ऐवजी ही मेथड यूज करावी. ठीक आहे. आता स्कॉलरशिपच्या लेवलला एवढं मोठं डिफिकल्ट किंवा एवढं मोठं कॅल्क्युलेशनचं एक्झाम्पल येत नाही, कारण तुमच्याकडे एक क्वेश्चन सॉल्व्ह करायला 1 मिनिटापेक्षा थोडा जास्त वेळ असेल. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला मोठं कॅल्क्युलेशन येणार नाही, पण बेसिक कॅल्क्युलेशन करताना तुमचं या गोष्टी लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. हे लक्षात आलं सगळ्यांच्या? सगळ्यांना समजलं असेल. ओके. छेद समान असताना काय करायचं, छेद समान नसताना काय करायचं, दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ओके. छेद समान नसताना सगळ्यात महत्त्वाचं आहे LCM फाइंड आउट करणं. ठीक आहे. LCM फाइंड आउट करणं हे फार महत्त्वाचं आहे. बाकी सगळं तुम्हाला चिन्हांचं वजाबाकी कशी करायची, ॲडिशन कशी करायची, 2 चिन्ह एकत्र आले की कसं करायचं हे तुम्हाला मागं सांगितलंच आहे. याच्यामध्ये इम्पॉर्टंट होता लसावी कसा काढायचा. ठीक आहे. हाऊ टू फाइंड द लसावी. 2 मेथड सांगितल्या. 2 मेथड
ठीक आहे. दोन्ही मेथडपैकी तुम्हाला जी सोपी वाटेल, माझं म्हणणं नाही आहे की हीच करा म्हणून, ठीक आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की जी सोपी असेल ती करा आणि जर तुम्हाला हायर लेवलचा स्टडी करायचा असेल तर याची जास्त प्रॅक्टिस करा, ठीक आहे. उत्तर दोन्ही येणार आहे, उत्तर दोन्हीही मेथडने येणार आहे. फक्त फरक एवढाच आहे की कोणतं उत्तर तुम्हाला फास्ट उत्तर देणार आहे, कोणती मेथड तुम्हाला फास्ट देणार आहे, ठीक आहे. स्कॉलरशिपच्या लेवलला बेसिक या टाईपचे क्वेश्चन येणार जिथं डायरेक्टली आपलं कॅल्क्युलेशन करावं लागतं. फार तर फार या टाईपचे क्वेश्चन हार्ड लेवल किंवा मीडियम हार्डमध्ये या टाईपचे क्वेश्चन येतात. इथं तुम्हाला लक्षात आलं पाहिजे 10 आणि 8 80 आहे, ओके. बट 10च्या पाड्यामध्ये 10च्या टेबलमध्ये 40 येतं, 8च्या टेबलमध्ये पण 40 येतं. त्यामुळे हे डोकं तुम्हाला थोडंसं जागेवर ठेवावं लागणार आहे. त्यासाठी मी पहिल्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की पहिल्याने सिलेबस जेव्हा डिस्कस केला होता तेव्हा सांगितलं होतं 1 to 30पर्यंतचे टेबल्स हे तोंड पाठ पाहिजेत. त्याच्यानंतर स्क्वेअर्स हे तोंड पाठच पाहिजेत. क्यूब्स तोंड पाठ पाहिजेत. प्राईम नंबर्स तोंड पाठ पाहिजे. डिव्हिजिबिलिटी टेस्ट हे पुढे घेणार आहोत आपण. डिव्हिजिबिलिटी टेस्ट हे पाठ म्हणजे पाठ, या 5 गोष्टी तुमच्या आल्याचं पाहिजे. मॅथमॅटिक्समध्ये पाठ करण्याच्या गोष्टी फार कमी आहेत, त्यातल्या या 5 इम्पॉर्टंट आहेत. ह्या पाठ झाल्याचं पाहिजेत. काहीही करा, कसंही करा, 10 वेळा लिहा, 50 वेळाला लिहा, कोणाकडनं म्हणून घ्या, पण ह्या 5 गोष्टी तुमच्या लर्न झाल्या पाहिजे, ठीक आहे. आता परिमेय संख्यांची बेरीज वजाबाकी हा थोडासा कन्सेप्च्युअल विषय आहे, थोडासा डिटेलमध्ये शिकावा लागतो. त्या मानाने गुणाकार आणि भागाकार हे सोपे आहेत, ठीक आहे. त्या मानाने गुणाकार आणि भागाकार हे सोपे आहेत. तर परिमेय संख्यांचा गुणाकार फार सोपा आहे. फक्त काही गोष्टी लक्षात ठेवायच्या. अंशांचा अंशासोबत गुणाकार करायचा, छेदाचा छेदासोबत गुणाकार करायचा, ओके. गुणाकार करण्यापूर्वी अतिसंक्षिप्त रूप देणे शक्य असेल तर ते द्यावे. यामुळे कॅल्क्युलेशन आणि गणनक्रिया सोपी होते, ओके. इथं लक्षात ठेवण्याची महत्त्वाची गोष्ट आहे, चिन्हांचा चिन्हांसोबत गुणाकार करावा. कुठल्या नियमाने? गुणाकाराच्या नियमाने, ठीक आहे. म्हणजे इथं थोडक्यात तुम्हाला काय सांगितलं आहे, साईनचं मल्टिप्लिकेशन साईनसोबत करायचं, ठीक आहे. न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन न्यूमरेटर, डिनोमिनेटरचं मल्टिप्लिकेशन डिनोमिनेटर, आणि डिनोमिनेटरमध्ये जर संक्षिप्त रूप देता येत असेल तर ते द्यायचा प्रयत्न करायचा, ठीक आहे. अंशांचा अंशासोबत गुणाकार म्हणजे काय? सपोज m/n हा एक ही एक परिमेय संख्या आहे, रॅशनल नंबर आहे m/n, आणि दुसरी रॅशनल संख्या आहे a/b. तर या केसमध्ये न्यूमरेटर कोण आहे? m आहे, a आहे, या दोघांचा गुणाकार. डिनोमिनेटर कोण आहे? n आहे, b आहे, त्यांचा गुणाकार म्हणजे डिनॉमिनेटरचा गुणाकार, न्यूमरेटरचा, अंशाचा गुणाकार आणि छेदाशी गुणाकार करायचा, ठीक आहे. जर -m असेल, -n/n मल्टिप्लाय बाय a/-b असेल, तर या केसमध्ये तुम्हाला काय सांगितलं होतं? साईनसोबत मल्टिप्लिकेशन, ठीक आहे. -m/n मल्टिप्लाय बाय a/-b, ठीक आहे. -m/n मल्टिप्लाय a/b, -b आहे, -bचं मी इकडे घेतो -bचं डिनॉमिनेटरमध्ये, ओके. मग मायनस मायनस इथं बघा, मायनस दोन्हीही डिव्हिजनमध्ये आहेत, म्हणजे या दोघांचं होणार प्लस. मग राहिलं काय इथं? m/n मल्टिप्लाय बाय a/b, न्यूमरेटर डिनॉमिनेटर, सो दिस विल बिकम प्लस ma/nb. या टाईपमध्ये तुम्हाला सॉल्व करावं लागेल, ठीक आहे. एक्झाम्पल घेऊया. अरे यार, डिजिटल 5/7 मल्टिप्लाय बाय 4/3, ठीक आहे. 5/7 मल्टिप्लाय बाय 4/3, 5/7 गुणिले 4/3. या केसमध्ये तुम्हाला ते सॉल्व करायचं आहे. अंशासोबत गुणाकार करायचा असतो, म्हणजे हे होणार 5 × 4. अंशामध्ये 5 आहे, अंशामध्ये 4 आहे, दोघांचा गुणाकार अंशामध्येच. छेदामध्ये कोण आहे? 7 आणि 3, छेदाचा छेदामध्येच गुणाकार करायचा. आता या केसमध्ये बघायचं, गुणाकार करण्यापूर्वी प्रॉपर, ठीक आहे, अतिसंक्षिप्त रूप म्हणजे सिम्पलेस्ट फॉर्म जर पॉसिबल असेल देण्याचं, सिम्पलेस्ट फॉर्म काढायचं जर पॉसिबल असेल तर सिम्पलेस्ट फॉर्म काढायचं, ठीक आहे. सिम्पलेस्ट फॉर्म कसा काढायचा हे तुम्हाला मागच्या काही व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे, ठीक आहे, ओके. पण हे तुम्ही सिम्पलेस्ट फॉर्म करताना काय लक्षात ठेवायचं? एक नंबर असा घ्यायचा x,
ज्याने न्यूमरेटरमध्ये पण एका वेळेला भाग दिला पाहिजे आणि त्याच वेळेला डिनॉमिनेटरमध्ये पण भाग घ्यायला पाहिजे. असं नाही सर 2 2 जा 4 आणि 3 1 जा 3 नाही. जर तुम्ही 2ने भाग देताय वरती तर खाली पण 2नेच गेला पाहिजे, हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. वरती एका नंबरने बाहेर एका नंबरने बाहेर म्हणते वरती एका नंबरने खाली एका नंबरने न्यूमरेटरला एका नंबरने असं चालणार नाही. एकच नंबर घ्यायचा आहे ज्याने वरच्या साईडला पण एकदा डिवाइड झाला पाहिजे, खालच्या साईडला पण डिवाइड झाला पाहिजे. आता इथं जर नीट लक्षात घेतलं तर कुठल्याही प्रकारचं तुम्हाला कॉमन नंबर सापडणार नाही. सो इथं अतिसंक्षिप्त रूप सिम्पलेस्ट फॉर्म पॉसिबल होणार नाही, कारण हा मुळातच सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये क्वेश्चन दिलेला होता. ठीक आहे. मला डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करायचं 5 4 जा 20 7 3 जा 21 या टाईपमध्ये. मग एक सिम्पलेस्ट फॉर्मसाठीच आपण एक एक्झाम्पल घेतो मी. थांबा जरा आठवू द्या. ठीक आहे. थोडं मोठं एक्झाम्पल घेतलं. ओके. 15/17 मल्टिप्लाय बाय 16/30 मल्टिप्लाय बाय 34/8. काय सांगितलं? न्यूमरेटरचं न्यूमरेटरसोबत, डिनॉमिनेटरचं डिनॉमिनेटरसोबत. ठीक आहे. न्यूमरेटरमध्ये आहेत 15 16 आणि 34. सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन. डिनॉमिनेटरमध्ये छेदामध्ये 17 38 सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन. ओके. आता एवढ्या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन करत बसलं तर तीन एक्झाम्पलचा टाईम तुमचा असाच जायचा. मग या केसमध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे? अतिसंक्षिप्त रूप तुम्हाला द्यायचं आहे, म्हणजे सिम्पलेस्ट फॉर्म काढायचा आहे. जेवढं तुम्हाला डिवाईड करता येईल तेवढं डिवाईड करायचं आहे. यासाठी परत एकदा काय महत्त्वाचं आहे? तर टेबल्स महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. मग एक कलर घेतो मी. सगळ्यात पहिल्यांदा बघायला गेलं 15चा टेबल. 15 1 जा 15 15 2 जा 30. मी कुठला नंबर घेतला होता? 15 घेतला होता. 15 आधी न्यूमरेटरमध्ये केला, डिनॉमिनेटरमध्ये केला एकाच वेळेला. ओके. त्याच्यानंतर दुसरा नंबर कुठला घेता येईल बरं? सर मला 16 आणि 8मध्ये काहीतरी सापडते, कारण टेबलमध्ये मला माहिती आहे. तर मी दुसरा नंबर घेतो 8. 8नं आधी न्यूमरेटर मग डिनॉमिनेटर. 8 2 जा 16 8 1 जा 8. लक्षात आलं आहे? आता पुढं काय दिसते? सर 17 आणि 34मध्ये पण काहीतरी दिसते सर आम्हाला. काय दिसते पण 17 आणि 34मध्ये? सर 17 1 जा 17 17 2 जा 34. येस. 17 1 17 17 2 34. म्हणजे परत एकदा तिसऱ्यांदा घेतला. मी प्रत्येक वेळेला वेगवेगळा कॉमन नंबर घेतला आहे बरं का. मी एकाच वेळेला सगळं घेतलेलं नाही आहे. मी प्रत्येक वेळेला वेगवेगळे घेतले, त्यामुळे प्रत्येक वेळेला मी वेगवेगळा कलर वापरलेला आहे. हे नीट लक्षात घ्या. जेव्हा 15 घेतला तेव्हा 15ला मी रेड कलरने घेतला. मग रेड कलरनी मी न्यूमरेटरमध्ये कुठं डिवाईड केलं आणि डिनॉमिनेटरमध्ये कुठं डिवाईड केलं ते बघा. ठीक आहे. मग असं नाही आहे की फक्त एकाच नंबरला वरती करायचं, खाली करायचं नाही, असं नाही. लक्षात घ्या. ठीक आहे. 17 नंबर घेतला तर 17 1 17 17 17 1 17 17 2 जा 34. ओके. सर झालं सगळं? अरे नाही झालं राजा, नीट बघायचं. परत 2 2 दिसतात मला. ओके. परत 2 घेतला. 2 1 जा 2 2 1 जा 2. आता इकडे करा किंवा इकडे करा, काही फरक पडत नाही, कुठेही करा. ठीक आहे. पण एकदाच करायचं सर, असं नाही करायचं 2 1 जा 2 असं नाही करायचं बरं का. सर 2 1 जा 2 2 1 जा 2. सर याला पण 2 1 जा 2 असं करायचं नाही, चुकीचं आहे. एका वेळेला एकाच ठिकाणी एकदाच. ठीक आहे. मग आता अजून काय राहिलं? सर वरती 2 राहिले, खाली 1 राहिले. आता अजून काही पॉसिबल आहे का? अरे जिथं 1 आला तिथं पुढं डिव्हिजन पॉसिबलच नाही आहे. ठीक आहे. मग वरती काय करायला माझ्याकडं 1 × 2 × 1. ठीक आहे. 1 × हे 1 × 2 × 1 आणि डिनोमिनेटरमध्ये काय राहणार 1 × 1 × 1. जे काट केलेले नाही आहेत, जे काट मारलेले नाही आहेत ते घ्यायचे. काट मारलेले घ्यायचे नाहीत. जे काट मारलेले नाहीत ते तुम्हाला घ्यायचे आता कॅल्क्युलेशनमध्ये. ठीक आहे. मग हे आलं तुमचं उत्तर 2/1 म्हणजेच 2. लक्षात आलं सगळ्यांच्या? ठीक आहे. हे पुस्तकामध्ये तुम्ही कुठेतरी लिहून घ्यायचं आहे. पुस्तक म्हणते तुमच्या वहीमध्ये, ज्याच्यामध्ये तुम्ही सगळं लिहून काढताय, तुमची स्वतःची एक नोट्स तयार करा. ठीक आहे. एक एक्झाम्पल घेऊ अजून. ओके. आता आपण साईनचं घेऊया. -14/17 मल्टिप्लाय बाय 16/-28 मल्टिप्लाय बाय
मायनस 51 अपॉन काय घेतलेलं बरं 48u. ठीक आहे. चलो आता याला सॉल्व करूया. याला सॉल्व करताना काय सांगितलं होतं, साईनचं मल्टिप्लिकेशन साईनसोबत, ओके, आणि न्यूमरेटरसोबत डिनॉमिनेटरसोबत, ओके. हे फक्त मल्टिप्लिकेशन आहे बरं का. आता नीट बघितलं त्याच्यामध्ये 3 साईन दिसतात मला. ठीक आहे, 3 साईन दिसत आहेत. वरच्या साईडला 2 साईन आहेत आणि डिनॉमिनेटरमध्ये 1 साईन आहे. ओके. आता मी मागे एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं कॅल्क्युलेशन करताना डिनॉमिनेटर 99% तुम्हाला काय करायचं आहे, पॉझिटिव्ह ठेवायचं आहे. ठीक आहे, म्हणजे हा जो मायनस साईन आहे तो तुम्हाला न्यूमरेटरला शिफ्ट करायचा आहे. ठीक आहे. बट जेव्हा फक्त आणि फक्त मल्टिप्लिकेशन असेल, काय सांगतो बघा, फक्त आणि फक्त मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन असेल तर तुम्ही डिनॉमिनेटरचा साईन तसाच कॅल्क्युलेशनमध्ये घेतला तरी चालतो. कधी, फक्त आणि फक्त मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनमध्ये. म्हणजे बाकी कंपेअरिंग करताना, ॲडिशन करताना, सबट्रॅक्शन करताना सगळ्या वेळेला तुम्हाला तो न्यूमरेटरला शिफ्ट करावा लागतो. ही गोष्ट इथं लक्षात ठेवायची. मायनस मायनसचं झालं, मग आता राहिले नंबर्सचे 14/17 इंटू 16 इंटू 51, खाली येणार 17 इंटू 28 इंटू 48. ठीक आहे. आता मायनस साईन, मायनस मायनस, ठीक आहे. आधी बघा, मायनस इंटू मायनस, 2 मायनसचा गुणाकार काय होतो, प्लस होतो, आणि 1 प्लस आणि 1 मायनसचं डिव्हिजन काय होतं, मायनस होतं. ठीक आहे, म्हणजे याचा अल्टिमेट आन्सर काय येणार आहे, तुमचं मायनस येणार आहे. याला लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही असं पण करू शकता, या मायनस साईनला ही मायनस साईन कट झाली म्हणजे तो प्लसमध्ये गेला. ठीक आहे, आणि ह्यांचा प्लस आणि हा मायनस होऊन फायनलमध्ये आन्सर येतं तुमचं मायनस. ठीक आहे. पुढे आता ह्याला सॉल्व करायचं. थोडंसं आता मागाशी सांगितलंच आहे सिम्पलेस्ट फॉर्म कसा काढायचा. आता इथं मी थोडंसं डायरेक्ट घेतो. 14 1 14, सॉरी इथं मला 42 घ्यायचं होतं. ठीक आहे, 42 नाही, जे आहे ते आपण घेऊया. 2ने डिवाइड होतं, 2 7 14, 2 24 48. ठीक आहे. 17 1 17, 17 3 51. ओके. पुन्हा 8 2 16, 8 3 24, 3 1 3, 3 1 3, 7 1 7, 7 4 28, 2 1 2, 2 2 4. ठीक आहे. हे थोडंसं बघा, मी इंग्लिशमध्ये बोललो आहे, मराठीमध्ये तुम्हाला तेवढ्या मनानुसार तुम्हाला ते करू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. मग वरती येणार तुमचं 1, खाली येणार तुमचं 2. सो याचं आन्सर आलं -1/2. ठीक आहे. अगदीच नाही कळालं, व्हिडिओ स्लो करा, कोणत्या नंबरने डिवाईड करता येईल ते लक्ष द्या. ठीक आहे. कॅल्क्युलेशन करायला सोपं आहे, फक्त लक्ष द्या. इंग्लिश मराठी लँग्वेजचा फरक पडत नाही. हां, शब्दांचा फरक पडतो मान्य, बट स्कॉलरशिपचं तुम्ही तयारी करताय म्हटल्यानंतर तुम्हाला या दोन्हीही लँग्वेजची सवय ठेवायची आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. परिमेय संख्यांचा भागाकार. आता आपण गुणाकार बघितला, तसंच आपला भागाकार आहे. भागाकार एकदम सोपा आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला जास्त डोकं लावायचं नाही आहे. डायरेक्ट एक्झाम्पल घेऊन सांगतो मी काय करायचं असतं. 3/4 डिवायडेड बाय सॉरी इथं 8 नाही घ्यायचं मला, 7/8. ठीक आहे. 2 संख्या घेतल्या, 2 परिमेय संख्या घेतल्या, 2 रॅशनल नंबर घेतले, त्यांचं डिव्हिजन आपल्याला करायचं आहे. काही करायचं नाही आहे. जो पहिला रॅशनल नंबर आहे ना, तो आहे तसाच ठेवायचा. हा जो पहिला रॅशनल नंबर आहे तो आहे तसाच ठेवायचा आहे. ठीक आहे. याच्या पुढं काय करायचं आहे आपल्याला, हा जो डिव्हिजन आहे, डिव्हिजनचं कन्व्हर्जन करायचं मल्टिप्लिकेशनमध्ये. बट त्याच्यासोबत त्याच्या पुढचा जो रॅशनल नंबर आहे, त्याच्या पुढची जो परिमेय संख्या आहे त्याचं उलटं करायचं. हे लक्षात घ्या, त्याच्या उलटं करायचं. इथं 7/8 होता, इथं 7/8 होता, तो 8/7 झाला. म्हणजे 7/8चं काय केलं आपण, 8/7 केलं. रेसिप्रोकल केला म्हणजे गुणाकार व्यस्त घेतला, आणि त्याच्या आधी जे डिव्हिजन होतं त्याचं कन्व्हर्जन केलं मल्टिप्लिकेशनमध्ये. ठीक आहे. म्हणजे हा क्वेश्चन तुमचा कसा झाला, 3/4 3/4 गुणिले 8/7. आता याला सॉल्व करायचं कशाप्रमाणे, गुणाकाराप्रमाणे. 4 1 4, 4 1 4, 4 2 8. म्हणजे वरती राहिलं 3 गुणिले 2, खाली राहिलं 1 गुणिले
7 म्हणजे हे झालं 3 2 6 7 1 7. या टाईपमध्ये तुम्हाला हे करायचं आहे. साईनचं काय, साईनचं आहे तसंच, साईनला इथं काही फरक पडत नाही. ठीक आहे, साईनचं तुम्हाला जे मल्टिप्लिकेशनमध्ये जसं शिकवलं आहे त्या टाईपमध्ये तुम्हाला इथं सॉल्व करायचं असतं. ओके, मग आता आज आपण इथे थांबूया. हे ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन या गोष्टी थोड्याशा डोक्याला ताण देतात. त्यामुळे तुम्ही पाहिजे तर हा व्हिडिओ पुन्हा एकदा बघा, बॅक करून बघा. जी गोष्ट नाही कळाली ती पुन्हा एकदा लर्न करा. सगळ्या गोष्टी सोप्या पद्धतीमध्ये सांगितलेल्या आहेत. ओके, ज्या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे, म्हणजे डिटेलमध्ये लिहिणं गरजेचं आहे, ते तिथं लिहिलेलं आहे. त्यामुळे थोडंसं शांतपणे डोक्याने सॉल्व करा. मला खात्री आहे की तुम्हाला हे नक्की आवडेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा. कॉमेंटमध्ये तुम्ही तुमच्या रिप्लाय तुम्ही मला सांगू शकता. जर अजून काही इम्प्रूव्हमेंटची गरज असेल माझ्याकडनं, तेही तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा की सर या गोष्टीला असं थोडंसं अजून एक्सप्लेन करून सांगा. तर तेही मी तुम्हाला सांगायचं आहे. हळू सांगायचं आहे, थोडं फास्ट सांगायचं आहे. काय तुम्हाला इम्पॉर्टंट आहे, काय तुम्हाला गरजेचं आहे ते सांगा. त्याचा इन्क्लुजन मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की करेन. ठीक आहे, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर नक्की करा. भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन मुद्द्यांसह, नवीन काहीतरी शिकण्यासाठी. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.